नमस्कार मित्रांनो. मार्केट चालू झालं आहे आणि आजची डेट आहे ती म्हणजे 18 जून आणि वार आहे तो मंडे. मार्केट 3 दिवस म्हणजे सलग 3 दिवस मार्केट बंद होतं. शनिवार, रविवार आणि सोमवार बकरी ईद असल्यामुळे आता मार्केट ओपन झालं आहे. बघूया आज मार्केट आपल्याला कशी मुवमेंट येते, कारण का गेले 2-3 दिवस मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा मार्केट साईडवेज होतं आणि फर्स्ट 1 आवरमध्ये मार्केट मुवमेंट केल्याच्यानंतर मार्केट सायलेंट होत होतं. या ठिकाणी आपला खूप मोठा लॉस झाला, म्हणजे खूप मोठा म्हणजे प्रिव्हियस डेचा विचार करता मोठा लॉस झाला या ट्रेडमध्ये, म्हणजे 1600-1800 रुपयाचा लॉस झाला. इकडे मागे 200-300 200 200 150 रुपयाचा लॉस चालू होता. पण या ठिकाणी तिन्ही ट्रेड आपले फेल गेले. एक ट्रेड आपण या ब्रेकआउट लेवलवरती गेला होता, फिब लेवलच्या, त्यानंतर एक राऊंड नंबरच्या लेवलच्या खाली, आणि एक इथे जेव्हा प्रिव्हियस डे क्लोज करतोय त्यावेळी इथे एक ट्रेड आपण घेतला होता. ओके, तर आज बघूया आपल्याला मार्केट कसा ट्रेड देते, ब्रेकआउट फेलियर देते की सक्सेसफुल होत आहेत. ओके, मार्केट प्रिव्हियस डेच्या वरती ओपन झालं आहे, हायच्या वरती. या लेवलला ब्रेक करायचा प्रयत्न करत आहे. बघूया 15 मिनिटची कॅन्डल शेवटला कशी क्लोज होते त्यावर आपण ट्रेड घेऊ. ओके, वेट करूया आपण. फर्स्ट 15 मिनिट कॅन्डलचा वेट करूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी एक ट्रेड घेऊया. थोडा रिस्की ट्रेड असणार आहे, पण एक रिस्क म्हणून एक ट्रेड घेऊन टाकू या ठिकाणी. ओके, एका कॅन्डलचा वेट करूया का आपण. काय करूया ट्रेडर्स, 3 मिनिटमध्ये वरती क्लोजिंग मिळालेले, तर या लेवलच्या खाली जर आपल्याला हे मिळाली तर एक आपण एंट्री घेऊन टाकू. आपण इथे एंट्री घेतलेली आहे. या लेवलच्या खाली जर आपल्याला क्लोजिंग मिळाली तर आपण एक ट्रेड घेणार आहोत. ओके, रेकॉर्डिंग चालू नाही केले, रेकॉर्डिंग चालू करतो. फर्स्ट आपल्याला लॉस दाखवते, बघूया. हा ट्रेड आपला थोडा रिस्की असू शकतो, कारण का माहिती आहे, डायरेक्ट आपण ब्रेकआउटवरती म्हणजे क्लोजिंगच्या वरती, असे जेव्हा मार्केट क्लोजिंगच्या वरती जेव्हा क्लोज करते खूपदा फेक ब्रेकआउट होऊ शकतो. बघा, आपण लगेचच एक्झिट करणार आहोत. जरी फर्स्ट कॅन्डलने जर खाली क्लोजिंग दिली तरी आपण एक्झिट करणार आहोत. ओके, आणि आली तरी इथे फास्ट मुवमेंट येऊ शकते, म्हणून आपण ट्रेड घेतलेला आहे. ओके, आपण बघूया आपला ट्रेड सक्सेसफुल जातो आहे की लॉसमध्ये जातो आहे. ओके, या ठिकाणी आपली एंट्री झाली, या लेवलच्या खाली आपण एक्झिट करणार आहोत. ओके, वेट करूया आपण. फर्स्ट 2 कॅन्डल तरी ग्रीन बनल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक कन्फर्मेशन मिळेल की पूर्ण कॅन्डल ही ग्रीन बनेल. ओके, फर्स्ट 2 कॅन्डल तरी ग्रीन बनल्या पाहिजे. आपली एंट्री कोणत्या लेवलला झाले, हां 294ला आपली एंट्री झाली. ओके, प्रीमियममध्ये एवढा मुवमेंट पाहायला मिळत नाही आहे, पण आपण वेट करूया आता. टार्गेटचा विचार केला, टार्गेट आपण या लेवलपर्यंतच ठेवू शकतो.
ओके, या लेवलपर्यंत टार्गेट ठेवू शकतो आपण. वेट करूया, बघूया मार्केट आपल्याला कसा, ह्या ट्रेड आपला कसा जातो आहे. ओके, नमस्कार मित्रांनो, आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि आपण आपला ट्रेड क्लोज करतो आहे. जास्त वेळ वेट करत नाही आहोत, कारण 1 आवरमध्येच मुवमेंट येते, मार्केट नंतर साईडवेज जातं आहे, म्हणून होल्ड नाही करत आहोत.
जसं आपण म्हटलं होतं की या लेवलवरून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, पण 3 मिनिटमध्ये बघितलं तर थोडं मार्केट वेट करून एक मोठी कॅन्डल बनली. ही मोठी कॅन्डल आपण कॅप्चर करू शकत नाही. ते एक ट्रेड कॅप्चर करू शकत होतो आपण, पण जास्त रिस्क नको म्हणून मी ट्रेड नाही घेतला. ओके, आता म्हणजे प्रिव्हियस डेमध्ये जसं होतं आहे की 1 आवर कॅन्डल मुवमेंट देते, त्यानंतर मार्केट साईड होतं, असंही होऊ शकतं. म्हणून आपण जास्त वेट करणार. जर ह्या लेवलच्या वरती जर क्लोजिंग मिळाली असती आपल्याला तर आपण ट्रेड घेण्याचा विचार केला असता. पण बघूया, वेट करूया, कारण का लेवल म्हणजे ब्रेकआउट देऊन पण नंतर फेलियर येते, त्यामुळे वेट केलास म्हणजे ट्रेड न केलास. ओके, आज आपल्याला प्रॉफिट झाले ते म्हणजे एवढं प्रॉफिट झालेलं आपल्याला 1184 रुपये. तर त्यामध्ये आपण समाधानी राहून आपला डे क्लोज करू. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.